कृष्णा नदीला आलेल्या पुरात पाण्याच्या प्रचंड प्रवाहाला भेदत सांगलीच्या जलतरणपट्टूंकडून पोहत जाऊन संगमेश्वर मंदिराचं दर्शन घेण्याची परंपरा यंदा देखील जोपासण्यात आली आहे. पहिला श्रावण सोमवार निमित्त कृष्णाकाठच्या वेगवेगळ्या जलतरण संस्थेचे जलतरणपटू एकत्र येत सांगली ते हरिपूर संगमेश्वर मंदिरापर्यंत पोहत जातात. यंदा देखील हा उपक्रम राबवण्यात आला. सांगलीतल्या सरकारी घाटावरून कृष्णा नदीच्या पात्रात उड्या घेत थेट हरिपूर इथल्या कृष्णा वारणा संगमावरील असणाऱ्या संगमेश्वर मंदिरापर्यंत 5 किलोमीटर अंतर अवघ्या 45 मिनिटांमध्ये पार करण्यात आलं. 100 जणांच्या चमूने एक संघपणे हा उपक्रम यशस्वी केलाय. यामध्ये पट्टीचे पोहणाऱ्या तरुणांपासून वृद्ध आणि महिला देखील सहभागी होत्या. गेल्या 28 वर्षांपासून सांगलीकर जलतरणपट्टूंकडून पहिला श्रावण सोमवार निमित्ताने सांगली ते हरिपूरपर्यंत पोहत जाण्याचा उपक्रम राबवण्यात येतो. त्यामध्ये सरकार जलतरण ग्रुप, कृष्णामाई जलतरण संस्था, स्वामी समर्थ ग्रुप या सर्व ग्रुपचे पुरुष महिला जलतरणपटू दरवर्षी पहिला श्रावण सोमवार निमित्त संगमेश्वराच्या दर्शनासाठी सांगली ते हरिपूर पोहत जातात. अनेक वर्षांपासून ही परंपरा सांगलीकरांनी अखंडितपणे पाळली आहे. त्यासाठी आधी सरावही केला जातो. या प्रकारची सुरक्षित जबाबदारी घेऊन तसेच नियोजनपूर्ण ही जलदौड पूर्ण केली जाते.